काय चर्चा झाली काय? आदिला नदीच्या बाबतीत या ठिकाणी चर्चा झाली. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, आयुक्त साहेब या ठिकाणी उपस्थित होते. इरिगेशन डिपार्टमेंटचे पण लोक या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं म्हणणं असं होतं की गेल्या 100 वर्षापासून हे पहिल्यांदा या ठिकाणी पूर आलं होतं. ते पूर आल्यानंतर 1912 साली त्या ठिकाणी नाला म्हणून टीपीच्या टाउन प्लॅनिंगमध्ये या ठिकाणी नाला म्हणून त्याचा त्या ठिकाणी उल्लेख आहे. पण इरिगेशन डिपार्टमेंटने या ठिकाणी एक ड्रॉइंग तयार करून या ठिकाणी सबमिशन करणार आहेत असं ते सांगत होते. सीना नदीचं ज्याप्रमाणे नदी नदी हे असं कॅल्क्युलेट केले होते, पण आपण त्या ठिकाणी नदी नसून त्या ठिकाणी नाला आहे. कारण का अनेक लोकांना त्या ठिकाणी जे प्लॉट धारक आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बांधकाम परमिशन देण्यात आलेले आहेत. अनेक लोक त्या ठिकाणी कर्ज काढून प्लॉट घेतलेले आहेत, काही लोक घरं बांधलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी नुकसान होऊ नये म्हणून त्या लोकांना देखील जे जे बाधित होणार लोक आहेत त्यांना देखील या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांची जी अडीअडचणी आहेत ते देखील या मीटिंगमध्ये त्यांनी मांडण्यात आले. रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन ह्याच्यामध्ये जे काय फरक आहे ते त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी सांगितले. पण आम्ही या ठिकाणी सांगितलं की नदी तुम्ही कॅल्क्युलेट न करता ज्याप्रमाणे पुण्याच्या धर्तीवर जसे त्यांना आपण रेड लाईन ब्ल्यू लाईन आपण बंधन घातलं त्याप्रमाणेच या ठिकाणी जे आपल्या 100 वर्षापूर्वी कधी झालेलं नाही. आता हे त्या ठिकाणी नालाच अस्तित्वात नव्हता, त्यामुळे ते पाणी ओसरलं गेलं होतं. प्लॉटधारक संघटनेची पण या ठिकाणी अशी मागणी होती की त्या ठिकाणी नालाच अस्तित्वात नव्हता, त्यामुळं ते पाणी ओसरून एकही जीवितहानी त्या ठिकाणी झालेली नाही. म्हणून त्या ठिकाणी कमीत कमी मीटरचं आपण रेड लाईन ब्ल्यू लाईन ठेवून आणि नागरिकांना देखील या ठिकाणी सहकार्य करावं असं त्या लोकांची मागणी होती. आणि निश्चित ते 1 महिन्याच्या आत आम्ही ड्रॉइंग करून सबमिशन करू आणि त्याची प्राथमिक चर्चा पहिला आमच्याशी करून मग नंतर टेक्निकल जी बाबी आहेत त्या ठिकाणी आम्ही सबमिशन करू असं ते सांगितलं. अजून नाही केलं, नाही. अजून 1 महिना लागेल म्हटले. टेक्निकल जे बाबी ते त्यांचं म्हणणं काही सीना नदीच्या प्रमाणे जे सीना नदी कॅल्क्युलेट जशी होती तर ते मीटर मॅक्झिमाइज करायचं असं त्यांचा विचार आहे. पण आम्ही काय त्यांना सांगितलं की सीना नदी ही नदी झाली आणि ह्याचा उल्लेख टीपी आणि टीपीला ह्याचा जे उल्लेख आहे नालाचं म्हणून उल्लेख आहे. सीना नदी नाही आहे ऍक्च्युली, सीना नाला म्हणून त्या ठिकाणी उल्लेख आहे टीपीच्या ह्याला. मग त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करा म्हणून आम्ही असं त्यांना इरिगेशन डिपार्टमेंटच्या लोकांना आम्ही हां सीनेचा नाला आहे तो आता हे सिटीमध्ये आल्यानंतर ना त्या ठिकाणी नाला अस्तित्वात नसल्यामुळं पाणी पसरलं गेलं त्या ठिकाणी, त्यामुळे पाण्याला वाट लवकर मिळाली नाही. मग हे त्याच्यात आता ते अभ्यास करून आपल्याला रेड लाईन ब्ल्यू लाईन ठरवताना कमीत कमी आपण जसं लोकांचे जे घरं असतील प्लॉट असतील हे वाचवता येईल आपण त्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. नाल्याचा विषय वेगळा झाला. शहरातील जो आपला पावसात जो नाले ओव्हरफ्लो होऊन जे वाहतात ना तो नाल्याचा विषय वेगळा. तो 100 कोटीचा विषय आहे. त्याला 100 कोटीचा जो 98 कोटीचा अनुदान आपल्याला महापालिकेला आलेलं आहे त्यात जवळपास 20 नाले हे प्राथमिक त्यांनी शहरातले 74 नाले आहेत त्यातले 20 नाले हे ते प्रायोरिटीवर घेऊन आता त्या ठिकाणी काम चालू केलेले आहेत. कामं सोडून नव्याने काही नाल्यांचं त्यांनी डिमार्केशन केलं आणि ते डीपी प्लॅन मध्ये टाकले त्यांनी की जेणेकरून तसे 74 नाले आहेत. 74 नाले त्यांनी त्या डीपी मध्ये टाकलेले आहेत. पण आता जे आपल्याला नाल्यांचं काम चालू आहे म्हणजे प्राथमिक बेसवर आता जे प्रायोरिटी बेसवर जे आता नाल्यांचं काम चालू आहे ती शहरातले 74 पैकी 20 नाले या ठिकाणी आता अस्तित्वात प्रगतीपथावर काम चालू